काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांची बहीण संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई सुधीर तांबे यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात साजरा केला। दुर्गाताई तांबे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी जात आपल्या बंधुरायाचे औक्षण करत त्यांना बहीण भावाच्या प्रेमाची प्रतीक असलेली राखी बांधली। यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन सणाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देत आगामी होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगावर जोरदार ताशेरे ओढले। अकोले टाइम्ससाठी सूरज पांडे यांचा संगमनेरहून रिपोर्ट। रक्षाबंधन हा एक प्रेमाचा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे। खरं एक सुंदर कल्पना आहे ही रक्षाबंधनाची आणि संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाने साजरा होणार आहे। आम्ही पाहतो आणि याच्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे। या बहीण भावाच्या प्रेमामध्ये स्वार्थापोटी बहीण भावाची रक्षाबंधन नसतं, पण तो स्वार्थ त्याच्यामध्ये नसतो, हेतू नसतो, काहीतरी साध्य करण्याकरता म्हणून बहिणीबद्दल किंवा प्रेम असं नाहीये किंवा बहिणीचं भावाबद्दल हे निस्वार्थ प्रेमाचं एक प्रतीक आहे, खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि ते भारतामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे। तर जगानं अनुकरण करावं असा हा सोहळा आहे। राजकारण या 5 वर्षांमधील राजकारण हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे। राजकारण कसं नसावं म्हणजे एखादं कुणी जर त्याचं डॉक्युमेंटेशन केलं किंवा पुस्तक केलं तर पुढच्या काळात फार उपयोगी येईल की राजकारण कसं नसावं, कसं एकमेकाशी वागू नये, खालच्या पातळीचं कसं बोलू नये हे सांगणार असं राजकारण दुर्दैवाने या 5 वर्षामध्ये आम्ही पाहतो आहोत। पातळी सोडून आहे संबंध, प्रेम, जिव्हाळा दोन विरोधक असू शकतात राजकारणातले, व्यक्तिगत जीवनातले ते नसले पाहिजे असं खरं राजकारण असतं। परंतु दुर्दैवाने आता जिव्हाळ्याचे माणसंच विरोधक होणं सुरुवात झाले की जे खरं विरोधक एका शत्रू वाटावा असे विरोधक हे तर खरं म्हणजे अत्यंत चुकीचं या राज्यामध्ये घडतंय आणि पुढच्या काळात हे घडू नये हीच अपेक्षा या निमित्तानं मी करेन। अजित पवारांचा मुंबईमध्ये कार्यक्रम आहे आणि काँग्रेसचे ईशान सिद्दीकी यांचे फोटो अजित पवारांच्या बॅनरवर ठीक आहे, काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, परंतु आता सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कुणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही, तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं तर बरे नेते गेले आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली। कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही। एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे, लोकांचा विचार तो आहे, एक तत्वज्ञान त्यामागे आहे, ते देश हिताचं तत्वज्ञान आहे। म्हणून आम्ही कुणी गेलं त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही, आम्ही जोमानं उभं राहतो। शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणुका लांबणीवर पुढे ढकलण्याचा आता सध्या सगळा घाट घालताना दिसतोय, काय बरं नेमकं सरकार कशाला घाबरतं? सरकार तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पुढे ढकलत इथपर्यंत आणल्या, आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली जाते आहे। निवडणूक आयोग हा अत्यंत स्वायत्त असतो, स्वायत्त संस्था आहे ती सुद्धा प्रभावाखाली जाणं हे देशाच्या हिताचं नाही। आम्हाला सगळ्यांना आठवतं तो शेषनचा काळ, सत्ताधारी सुद्धा घाबरत होते असा शेषन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून कालखंड होता। आता उलटी परिस्थिती आहे, ही दुर्दैवानं खरी आहेच स्थिती, पण यामधून निवडणुका ढकलून काही प्रचार आहेत, सरकारी खर्चानं राजकीय प्रचार हा कार्यक्रम आता सध्या चाललेला आहे। खर्च सरकारी, शासन आपल्या दारी, सगळ्यांना आणायचं। विशेषतः अंगणवाडीच्या आमच्या सेविका भगिनी आहेत, आमच्या आशा भगिनी आहेत, भगिनींच्या मेळाव्याला आणि सगळ्यांना आता गावचं काम सोडून हे मेळाव्यांना हजर राहणं याकरताच त्यांची जबाबदारी झाली आणि त्यांचे खूप हाल होतात, नागरिकांचे हाल होतात, बळजबरीनं उपस्थित ठेवलं जातं, हे तर पाहतो आहे। खरं म्हणजे ही म्हणजे खरं सरकारी खर्चानं वस्तुस्थितीमध्ये पाहतोय की सरकारी खर्चानं चाललेलं हे राजकारण आहे। महाराष्ट्राची जनता अत्यंत सुज्ञ आहे, हे बिलकुल त्यांना आवडणार नाही। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस,
प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.